शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाघोली या गावात आलो आहोत आणि आपण या वाघोली गावातील काही नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी समोरच्या दुकानामध्ये काही नागरिक उभे दिसत आहेत आपल्याला, त्यांच्यात चर्चा करूया। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव? दशरथ बाळा, माजी उपसरपंच। माजी उपसरपंच वाघोली। वाघोली जुने जाणते नेते दिसतात। काय कोणाची हवा इकडे? अनिल कोल्हे। अमोल कोल्हे? हा। का हो? कामं जेवढी केली त्यांनी। काय काम केले? चांगली केली कामं। आमचं गाव विकाली, आमच्या गावात जागा नाही त्याला। तेवढं दवाखाना मोठा आमच्या गावात जागा नाही दिली। दवाखाना बांधायचा तर जागा नाही बांधायला का बाबू ना दवाखाना आमच्या गावात जागा नाही त्याला। दादा नमस्कार। नमस्कार। विठ्ठल शिवरकर, गाव वाघोली। मतदान? मतदान अमोल कोल्हे। आढळराव का नाही? आढळरावने काय काम केलं 15 वर्षात? त्याला म्हणा तू आपल्या तिकडे कंपन्या वगैरे अमेरिकेमध्ये, इथं लोकांची काय करणार तू? 10 वेळा आम्ही त्या गेलो तिकडे, काय काम केलं नाही त्यांनी? काहीच नाही काम केलं। आता निधी टाकतोय, आता ह्याच्यावर नसताना आता निधी टाकतोय तो। आता काय उपयोग आहे? ज्यावेळेला तो ह्याच्या होता सत्तेत आम्ही 10 वेळा त्याच्याकडे गेलो। कशाला मतदान करायचं त्याला? त्याला आम्ही चांगल्या मताने पाडणार। अमोल कोल्हे का पाहिजे तुम्हाला? अमोल कोल्हे समाजातला माणूस आहे। समाजाला कुठला माणूस गेला तरी तो त्याशी प्रेमाने बोलतो, तर काय काम असेल ते ऐकून घेतो, म्हणून आम्हाला अमोल कोल्हे पाहिजे। इकडं स्थानिक कोण आहेत? काय नाव दादा तुमचं? बाळासाहेब शिंदे। मतदान इथे? मतदान येतं। मतदान कोल्हे का आढळराव? कोल्हे आणि आढळराव। कोल्हे पहिल्यापासून जी कामं केली कोल्ह्याने एकदम चांगली कामं केली आणि लोकमत कोल्ह्याविषयी चांगलं आहे। आणि दुसरी गोष्ट आढळरावकरांनी काय केलं माहिती आहे का? पहिले आले कामं तर केलीच नाही, पण नंतर परत आलाच नाही, फिरला नाही। आणि दुसरी गोष्ट पक्ष बदलत राहिला, 2-2, 3-3, 4-4 पक्ष बदले। कार्यकर्त्यांनी काय करायचं? आम्ही जर त्यांच्या ऑफिसला गेलो तरी आम्हाला भेटत नव्हते ते। बाबा आम्हाला काहीतरी फंड पाहिजे होता, फंडाकरता गेलो आमच्या गावाला राम मंदिराकरता, पण साहेबांनी काय फंड दिला नाही। मग इथे राम मंदिरात आल्यानंतर त्यांना म्हणलं तुम्ही पाया पडू नका इथं आमच्या, तुम्ही तसेच बाहेर जा म्हणलं। बरीचशी आमची नाराज आहात? नाराज आहे आम्ही, आढळरावकर नाराज आहे आम्ही। म्हणून मतदान तुमचं? मतदान आम्ही कोल्ह्यालाच करणार मतदान। तुमचं काय नाव दादा? माणिक सातव। मतदान कोणाला करायचे? तुतारी कारण काय? डॉक्टर कोल्हे उच्च शिक्षित आहेत, जनतेचे प्रश्न जाणे संसदेमध्ये असे प्रभावीपणे ते जनतेचे प्रश्न मांडतात आणि म्हणून आम्ही त्यांना मदत करणार आहोत। म्हणून यावेळेस तुमचं मत तुतारी। अच्छा, या ठिकाणी अजून काय? दादा नमस्कार। काय नाव? रोहित बैरट, गाव हेच वाघोली। काय नेमकं कोल्हे का आढळराव? तुतारी। डायरेक्ट सांगता मी कोल्हे आढळरावचे तुम्ही? शरद पवार तुतारी। माणूस बघून मतदान करायचं। 10 वर्ष आढळराव निवडून दिले आम्ही, त्यांनी मतदारसंघात परत काही काम केलेलं नाही आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे अमोल कोल्हे, त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे। संसदेत चांगले प्रश्न मांडतात। तर दादा उपयोग नाही शिरूरमध्ये त्यांनी वाटोळं केलं अमोल कोल्हेने। मी अगदी डायरेक्ट सांगतो, मी शिरूरचा माणूस आहे। त्यांनी काय वाटोळं केलं अख्खं? काय केलंय? काय पाहिलं नाही त्यांनी। कुठलं गाव? कुठलं तुमचं? रांजणगाव बांभारलं। काय मी आता इथं आहे, त्यांनी काही बघितलेलं नाही। आम्हाला फक्त अजित दादा पाहिजे, बाकीचं आम्हाला नको। अजित पवारांना? हां अजित पवार। मत आढळरावांना? हां आढळरावला। धन्यवाद। 100। या पहिलवान आलेले दिसतात। काय नाव दादा? किसन मारुती जाधव। इकडे निवडणूक चालली, मतदान कोणाला करायचे? अरे मतदान कोल्हे आले, ते निवडून आल्या जमायन कायचं मतदान राहिलंय? मत तर करावं लागेल ना। अरे मत करणार ह्या बघा, खिशात घेऊनच स्लिपा फिरतोय आम्ही, काय असा आडवं तिडवं नाही। ह्या बघा तुम्हाला वाटत असं इतक्या तयारीतच आहे आम्ही, सकाळी 7लाच जायचं। आढळराव का नको तुम्हाला? हा अरे काय आढळराव करतोय? आणि त्या मोदीने फार वाटोळं केलंय देशाचं, कशाला आढळराव पाहिजे? काय केलंय मोदीने? अरे सगळ्या आमच्या खायच्या गोष्टी GST, आणि जे आम्हाला म्हणतोय देतो 6,000 रुपये, आणि डाळ खावा त्याच्यावर GST। आमच्याकडून पैसे वसूल करतोय ना आमच्याच गाड्यात गाल मारतो काय? काय आम्ही बिनाकली आहे? हा हुशार झाला शेतकरी? शेतकरी हुशार नाही, एकदम हुशार झाल्यात। आता तुम्ही सांगा, 6,000 रुपये म्हणतो आम्ही शेतकऱ्याला देतो, आणि इकडे डाळीव GST, शेंगदाण्यावर GST,
आणि आमच्याकडूनच रोज 5-50 रुपये वसूल करतोय ना आम्हाला काय देतोय हा सांगा ना तुम्ही. दादा काय नाव? आणि आम्ही पक्ष बदलणाऱ्याला माणसाला मतदान करू शकत नाही. कुणाला मत द्यायचे? मत देणार आम्ही सुपारीला. सुपारी सुपारी म्हणजे हे पिपाणी अशी केलेली वाकडी तुतारी तुतारी तुतारी. हा ते म्हटलं पिपाणी का सुपारी? मग ती तुतारीलाच आम्ही मतदान करणार. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. या ठिकाणी एक मावशी उभ्या दिसत आहेत. काय नाव मावशी? बीबी दळवी. कुठल्या इथलंच आहे का? इथलेच वागुली. मतदान कुठे आहे? तुतारीला. इथं मतदान आहे का तर डायरेक्ट तुतारी सांगताय? इथंच आहे वागुलीत. तुतारी म्हणजे अमोल कोल्हे का आढळराव? कोले. कारण काय? कारण काय नाही, बाकीच्यांनी काय केलं आपल्याला महागाई करून ठेवली. हा 28ला डबा 25ला डबा काय याचं स्वस्त. महागाई वाढली. महागाई वाढली, कमी करायची महागाई. म्हणून तुमचं मत तुतारीला अमोल कोल्हेला. या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत. काय दादा नाव काय तुमचं? शिंदे, एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री? काय इकडे कुणाची आवाज चालली आहे? इथं आमच्या वाघोलीत आहे यांची तुतारी. तुमचं वय किती आता? 70. काय कुणाला मतदान करायचे? सांगितलं तुतारी. कारण काय? आपल्या भागातला माणूस आहे, पुणे जिल्ह्यातलं आहे, शरद पवार त्याच्या पाठीशी उभं राहिले. शरद पवारांच्या पाठीमागे. हां, आढळराव दादांची कामं आहेत का काय? काय आपल्याला नाही सांगता येत. अजित दादा ते काही सांगतायत, आमच्यापर्यंत पोचतच नाही तर काय. मग तुमचे शरद पवारांच्यावर विश्वास आहे हां, म्हणून तुमचं मत तुतारीला. बोलताय का? या ठिकाणी दादा तुम्ही स्थानिक आहे का? हो. काय नाव? स्वप्नील. इकडं आम्ही सर्वे करतोय. कोल्हे का आढळराव? आढळराव. कारण काय? केंद्रात भाजप पाहिजे. केंद्रात पाहिजे म्हणून. हां. काय कामं वगैरे? कामाचे खासदाराचे काही असे आपल्याला दिसून येत नाहीत. त्यांचे मोठे प्रकल्प असतात. मला असं काही जाणवलं नाही, काही दिसलं नाही आहे मला. तुम्ही प्रॉपर गाव कुठलं? प्रॉपर बीडचं आहे मी. अच्छा, ती मतदान इथं आहे. हां. कोल्हे का नको? भाजप पाहिजे केंद्रात बस. म्हणून तुम्हाला? हां, इथं आपण बघू इथलं स्थानिक कुठला नाही आता आपल्यासाठी काम करतो. त्यांचे काम पण दिसतात आमदारांचे वगैरे. इथं स्थानिक ठिकाणी ते काय काम करतात. पण हे असं एक माइंडसेट आहे माझा तरी केंद्रामध्ये भाजप पाहिजे. अच्छा, धन्यवाद. दादा इथं मतदान आहे का तुमचं? नाही, इथे नाही मतदान माझं. मतदान इथं नाही आहे? नाही, मतदान इथे नाही. तुम्ही मतदान कोणाला करायचंय? हा, मी एवढंच सांगा. या ठिकाणी एक दादा बसलेले आहेत घराच्या बाहेर. काय नाव दादा? सुदाम तुकाराम सातव. इकडे कोल्हे आणि आढळराव निवडणुकीला उभे आहेत, माहिती आहे का? हां. मतदान कोणाला करायचे? आता कोणाला करू ते आपण नंतर. आता सांगून काय उपयोग आहे तुम्हाला? मी कामं आहेत का कोणाची दोघांपैकी? नाही ना, दोघांची कामं नाही. मतदान करणार मी, व्हायला नाही जाऊन देणार. दोघांपैकी एकाला कोणाला तरी द्यायचं. अच्छा, फिक्स नाही. हां. दादा काय नाव? पोपटावाळे. इथलेच का? हा, वाघोली. मतदान इथंच. कुणाला करायचे? डॉक्टर अमोल कोल्हे. कारण काय? त्यांचं काम चांगलं आहे. आमच्या गावामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे आणि एक मराठा माणसाला संभाजी महाराजांची भूमिका काय आहे ते समजून दिले आहे आणि संसदरत्न त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल. आढळराव दादांचं काय काम आहे का इकडे? आढळराव 10 वर्ष इकडे आलेच नाही, कामच नाही त्यांचं. म्हणून तुमचं मत यावेळेस अमोल कोल्हे. नमस्कार दादा, मतदान इथं आहे का? हा, इथंच आहे ना. काय कुणाला करायचे? बघू आता काय नक्की नाही झालं? नक्की अजून नाही एवढं. काय कारण काय नक्की नाही होण्याचं? दोघांपैकी कामं आहेत कोणाची आढळराव कोल्हेंची? बरं इकडं हवा कोणाची एकंदरीत एवढं तर सांगा. हवा तर कोल्हेंचीच आहे. कोल्हेंची हवा. हो. येतात का कोल्हे इकडे? हा, मध्ये आले होते ते इंद्रप्रताप जनता इलेक्शन काल सभेला पण आले होते. चालतंय, ओके. दादा नमस्कार. काय नाव? श्रीधर. इथले स्थानिक? नाही, हैदराबाद. अच्छा, मतदान इथे आहे का? नाही, हैदराबादला.
इथं नाही आहे. मतदान येतं आहे का तुमचं? अच्छा. या ठिकाणी एक टेलर व्यावसायिक आहेत, त्यांच्या दुकानाच्या बाहेर काय मंडळी बसलीत. दादा नाव काय? मोहम्मद जावेद. मतदान हा इकडेच. कोणाला करायचे? राष्ट्रवादीला. कोल्हे? नाही, आढळराव. आढळराव. कारण काय? ते चांगलं आहे, ते काम पण करतात. ते येतात होतात तेव्हा 10 वर्ष पूर्वी होतं ना, तो 5 वर्षापूर्वी 2 वेळा काम चांगलं आहे. ते काम दाखवले ना, सगळे केले आहे. चाकाला रोड पास सगळे दाखवले आहे ना. काय नाव दादा? सोनगिरे. मतदान कोणाला करायचे? आढळराव पाटील. कारण चांगले आहेत कामं चांगले. काय तुमचं नाव? जय सिंग बाडळे. मतदान कोणाला करायचं? महायुतीला. कारण काय? महायुतीमध्ये आहे ना आढळराव पाटील. म्हणून माहीत. हां, आम्ही BJPचे कट्टर समर्थक आहे. अच्छा. म्हणून तुमचं मत महायुतीला, म्हणजे आढळराव दादाला. अच्छा. वाघोलीतील आपण एका सोन्याच्या दुकानामध्ये आलो आहोत. दादांना आपण विचारू. दादा काय नाव? ज्ञानेश्वर प्रमोद बेदरे, DB ज्वेलर्सचे मालक, वाघोली. काय तुमच्याकडे कोल्हे आढळराव कोणाची हवा आहे? आमच्याकडं अमोल कोल्हे, त्यांचं व्यक्तिमत्व आवडतं. ते जसं बोलतात तसं वागतात. आता बाकीच्या राजकारण्यांचं बघितलं तुम्ही, इकडं जा तिकडं जा तिकडं जा, असा आपल्याला स्वाभिमानी माणूस पाहिजे. अमोल कोल्हे एक नंबर माणूस आहे. आढळराव दादा का नको तुम्हाला? नाही, आता कसं आहे, नवीन जनरेशनला पण चान्स दिला पाहिजे. आता आढळरावांचं पण वय होत आलं आहे, तर त्या कारणामुळं थोडंफार अमोल कोल्हे मला आवडतो पर्सनली ॲक्च्युली. म्हणून तुमचं मत अमोल कोल्हे. या ठिकाणी काय बसलेत? काय नाव दादा? आमचं नाव सागर बागडे. मतदान कुठे? मतदान आमचं नगरला आहे. नगरचं मतदान. तिकडे कोणाची हवा आहे नगरला? सुजय विखे. सुजय विखे. लंकेंचं काय? लंकेंचं काय नाही. काय नाही. नाही आहे, त्यांचं पण बरं काम आहे. कोरोना काळात बरं काम आहे त्यांचं. तुमचं मतदान झालं का? कधी आहे? सोमवारी 13 तारखेला. कोणाला करायचे? सुजय विखे. दादा मतदान आहे का तुझं इथं? कोणाला करायचे? आढळराव पाटलांना. का हो? आम्ही त्यांचे सपोर्टर आहे. चांगलं काम आहे त्यांचं. वाघोलीत काम आहे? हाय आहे. या ठिकाणी पण एक दादा बसले. काय नाव दादा? जगदीश राऊत. काय कोल्हे का आढळराव कोणाला मतदान करायचे? आढळराव. कारण काय? त्यांचे काम आहेत चांगले. त्यांचे जो 15 वर्षामध्ये त्यांचे काम आहेत, त्यांच्याकडून आम्ही एक काम पण करून घेतलं होतं. काय काम केलं होतं? एक हॉस्पिटलच्या बाबतीत काम केलं होतं. वैयक्तिक. कोल्हेंचं काय कामं? कोल्हेंचं तसं काही कामं तर काय दिसत नाहीत, ते फक्त बोलतात. काम हां, कोल्हेंचं काम तर काही दिसलं तर नाहीच. तुमचं काय? कोणाला मतदान करायचं? सर मी बीड जिल्ह्यातला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार चंद्रगट, तुतारी, बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी मतदान करणार आहे. कारण काय बीडमध्ये? बीडमध्ये दोघं बहीण भाऊ पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे ह्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काहीही काम केलेलं नाही. ते म्हणतात की बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आणूत ह्यांचं सरकार 10 वर्षापासून नाही, तरी पण बीड जिल्ह्यामध्ये काहीही झालेलं नाही रेल्वेचं काम. त्याच्यासाठी बजरंग बाप्पा जे आहेत ते शेतकरी पुत्र आहेत. त्याच्यामुळं बजरंग बाप्पालाच हिंमत आणि शरदचंद्र पवार गट तुतारी ह्या चिन्हावरती बीड जिल्हा मतदान करणार आहे. आणि डोक्याच्या चोटवरती मी सांगू शकतो.